नमस्कार, मी प्राजक्ता मनोज गोराणे, मुंबई लोहमार्ग पोलीस. सध्या माझी नेमणूक पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे आहे. आज मी मला भावलेले पुस्तक जोसेफ मर्फी यांचे स्वतःवर विश्वास ठेवा या विषयावर बोलणार आहे. आपल्या आयुष्यात कोणती ना कोणती गोष्ट असतेच जी आपल्याला प्रेरित करते, जी आपल्यासाठी प्रेरणादायी ठरते. हे पुस्तक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. मी एका सामान्य घरातली मुलगी. भरती होण्याच्या आधी अशीच हतबल निराश होऊन डिप्रेशनमध्ये असायची. तसंच ग्राउंडवरून घरी जात असताना मला रस्त्याच्या बाजूला पुस्तकांचं स्टॉल दिसलं आणि सगळ्यात पहिली माझी नजर या पुस्तकावर पडली. हे पुस्तक मी घेतलं, त्यानंतर घरी गेले आणि रात्री बिछाण्यावर पडलेले असताना सहज मला या पुस्तकाची आठवण झाली की मी आज एक या नावाचं पुस्तक घेतलंय आणि ते वाचायला सुरुवात केली. मी हतबल झालेली असताना मला ते पुस्तक वाचावं की नाही हा प्रश्न मोठा निर्माण झालेला, पण तरी मी ते वाचायला सुरुवात केली. जसजसं मी ते पुस्तक वाचत गेले तसतसं मला ते पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. अशाच काही संघर्षाच्या काळात मला हे पुस्तक वाचायला मिळालं. या पुस्तकाने माझ्या आयुष्याला नवीन वळण दिले. हे पुस्तक माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक ठरले, ज्यामुळे माझ्या आयुष्यात फार मोठे बदल झाले. या पुस्तकाने मला एक शिकवलं, स्वतः विश्वास असला की सर्व काय शक्य आहे. काही गोष्टी अवघड आहे पण अशक्य नाही. जोसेफ मर्फी यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं, प्रत्येक वेळी आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. जो योग्य वेळी योग्य निर्णय घेईल तोच यशस्वी ठरेल. त्यानुसार मी स्वतःमध्ये बदल करत गेले. या पुस्तकाने माझ्यामध्ये नवीन प्रेरणा भरली. आयुष्यात पुस्तक वाचण्याची आवड मला निर्माण झाली ते या पुस्तकामुळेच. आणि मग काय, एक नवीन सुरुवात, एक नवीन प्रवास. या पुस्तकाने मला यशाची व्याख्या सांगितली. खचलेल्या परिस्थितीत पुढे कसं जायचं हे मला यांनी शिकवलं. त्यांचे विचार मला भावले. हे पुस्तक मला इतकं भावलं की यामुळे मला प्रत्येक पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. प्रत्येक पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला आणि कधीही खचले तर एखादं पुस्तक घेऊन मी ते वाचते. हे पुस्तक वाचता वाचता मी एक 4 लाईनची कविता स्वतः बनवली. हळूहळू उमजत गेले प्रश्न बरे सुटत गेले. हळूहळू उमजत गेले प्रश्नही बरे सुटत गेले. तेव्हा मात्र कळले, एका पुस्तकानेच आयुष्याला नवे वळण दिले. एका पुस्तकानेच आयुष्याला नवे वळण दिले. थँक्यू.